दोघातील भांडण पाहण्यासाठी गेलेल्या इचलकरंजीतील एका तरुणावर कोयत्याने हल्ला झालाय। भांडण करणाऱ्या दोघांनी मिळून हा हल्ला केला। जखमी आकाश लंगोटे यानं गावभाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे। हल्ला करणाऱ्यांपैकी संदेश कापसेवर हद्दपारीची कारवाई झाली आहे। इचलकरंजीतील पीबी पाटील मळ्यात राहणारा आकाश लंगोटे हा मित्रासमवेत होम मिनिस्टर कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता। त्यावेळी संदेश कापसे आणि ओमकार पवार यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला। भांडण पाहण्यासाठी गेलेल्या आकाशला संदेश कापसेनं धक्काबुक्की करत ढकलून दिलं। थोड्या वेळानंतर संदेश आणि ओमकार या दोघांनी आकाशवर कोयत्यानं हल्ला केला। डोक्यात कोयता मारल्यानं आकाश जखमी झाला। त्यानंतर संदेश आणि ओमकारनं पलायन केलं। या प्रकरणी आकाश लंगोटे याच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात संदेश आणि ओमकार विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। संदेशवर हद्दपारीची कारवाई झाली आहे। असं असतानाही तो खुलेआम इचलकरंजी शहरात फिरत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे हद्दपारीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून संदेशला कर्नाटक राज्याच्या हद्दीत सोडण्यात आलंय।